मी डॉक्टर रणजित चव्हाण, कन्सल्टंट ऑर्थोपेडिक सर्जन. गेल्या 30 वर्षापासून जळगावमध्ये मी कार्यरत आहे. आरोग्य साथी या माध्यमातून मी आज तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे. काही वर्ष मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये काम केलं. त्यानंतर मी ऑस्ट्रेलियामधून जाऊन माझं स्पेशलायझेशन स्पोर्ट्स इंजुरीज आणि गुडघ्यावरील आजार करून आल्यानंतर परत जळगावमध्ये मी कार्यरत. मी येत्या या काही मिनिटामध्ये फक्त तुम्हाला स्पेशली मणक्याच्या आजाराबद्दल सांगू इच्छितो की हे मणक्याचे आजार का उद्भवतात. एक तर बेसिकली सगळेजण त्या रस्त्यांना आणि याला दोष देतात, परंतु स्वतःचा पण फिटनेस काहीतरी मेंटेन करायला पाहिजे. त्यामुळे आपल्याला एक तर बरोबर माझ्या दृष्टीने ज्या इतक्या वर्षातल्या ज्या अनुभवातनं मी तुम्हाला सांगतो आहे की लोकांना खरं तर स्वतःची पोश्चर म्हणजे उभं राहण्याचं, हे कसं उभं राहायला पाहिजे, कसं बसायला पाहिजे, कसं वाकायला पाहिजे, या गोष्टीच जनरल माणसाला 90% लोकांना हे माहितीच नसते. त्यामुळे एक तर बेसिकली मणक्याचे आजार उद्भवायला हे नंबर 1 सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. दुसरं महत्त्वाचं कारण, आपण कमरेचे व्यायाम किंवा मानेचे व्यायाम हे कधीही करत नाहीत. आपल्याला त्याच्याबद्दल माहितीच नसते आणि त्याच्यामुळे आपल्याला खरं तर त्या स्नायूच्या कमकुवतपणामुळे हे आजार मेजॉरिटी ऑफ द टाइम्स डेव्हलप होतात. आणि मग तिसरा, तुम्हाला तुमचे रस्ते खराब आहे, तुम्हाला जर्क लागला आहे, तुम्हाला काही वाकून सडन काही जास्त वजन उचललं आहे, त्याला आम्ही ऑर्गॅनिक कारणं म्हणतो, ऑर्गॅनिक रिझन्स. ही कारणं जेव्हा असतात तेव्हा तुम्हाला ती खरं पुढे त्रास देतात. परंतु त्या अगोदर स्वतःचा प्रिव्हेंटिव्ह जो फिटनेस आहे किंवा प्रिव्हेंटिव्ह जे तुम्हाला करायला पाहिजे ते आपण कधीच करत नाही आणि म्हणून हे सगळे त्रास सुरू होतात. तर मणक्याच्या आजारामध्ये एस्पेशली मी अजून दुसरं त्याला एक सांगेन की महिला वर्गांमध्ये, लेडीजमध्ये 90% ऑफ द टाइम्स, 90% पेशंट्समध्ये, महिलांमध्ये आतमध्ये आजार काहीही नसतो आणि हे मानेचे दुखणं किंवा कमरेचं दुखणं हे मोस्ट ऑफ द टाईम इट इज स्ट्रेस इंड्यूस्ड असतं. म्हणजे मानसिक ताण जो असतो तो हा याच्यात रिफ्लेक्ट होतो, हे सुद्धा माहिती नसतं. आणि 90% लोकांना साध्या एक्सरेची पण गरज नसते. जे आम्ही लोक रुटीनली MRI किंवा अगदी पेशंटला एक्सरे करायला लावतो, पण त्यांना खरं तर तेव्हा त्याची पण गरज नसते. त्यामुळे तुम्हाला पेशंटची हिस्ट्री पूर्ण समजून घेऊन जर बघितलं तर हे मणक्याचे खरोखर आजार किती आहेत, म्हणजे माझ्या दृष्टीने तर ह्या इतक्या 30 वर्षाच्या याच्यामध्ये अनुभवामध्ये हार्डली काही 10% लोकांना तुम्हाला एक्सरेज आणि MRIची गरज पडते आणि ऑपरेशनची गरज तर अतिशय कमी लोकांना पडते. पण सर्रास आजकाल MRI मशीन्स झालेले आहेत, त्यामुळे आम्ही MRI इन्व्हेस्टिगेशन जेवढ्या आमच्या हाताला अवेलेबल होतं तेवढं आम्ही सोयीस्कररित्या पेशंटला MRI करायला लावतो. परंतु प्रत्येकाला ती परवडण्यासारखं इन्व्हेस्टिगेशन पण नसतं. तर प्रॉपर जर तुमची पोश्चर एकदा मेंटेन केली, बसण्याची, उभं राहण्याची, झोपण्याची किंवा तुमची वाकून काम करण्याची, वजन किती उचलायला पाहिजे, काय उचलायला पाहिजे, आणि शिवाय तुमचे व्यायाम रेग्युलर जर हे ठेवले तर डेफिनेटली हे मणक्याचे आजार अगदी निश्चित आपल्या कंट्रोलमध्ये असू शकतात, असू शकतात. परंतु आपण ह्या गोष्टींकडे अतिशय दुर्लक्ष होतं. आणि बाकी मग तुम्हाला स्कूटरवर कसं बसायचं हेही माहिती नसतं लोकांना, कशीही चालवतात. आणि आजकाल सगळ्यात दुसरं एक आपण बघतोय की 2 व्हीलर्सवरनं मोबाईलवर जे बोलतात खांद्याला असं लावून, ती एक अतिशय विचित्र पद्धत सुरू झालेली आहे. खरं तर पूर्वी कधी हे मोबाईलचं नव्हतं, पण आजकाल माणसंसुद्धा अशी कानाला मोबाईल लावून जे मान तिरपे करून जातात, त्याच्यामुळे हे मानेचे प्रॉब्लेम्स आलेत. मानेच्या प्रॉब्लेम्सच्या व्यतिरिक्त तर डेफिनेटली दे लँड अप इन ॲक्सिडेंट्स बेसिक. आणि त्यामुळे खरं हे जास्त प्रॉब्लेम्स असे वाढत चालले. आणि ह्या अनुभवातनं मला एक सांगायचं आहे की या जितक्या कमीत कमी इन्व्हेस्टिगेशन्समध्ये आम्ही जाऊ आणि पेशंटला तेवढा रिअश्युरन्स म्हणा आम्ही देऊ, पेशंटला काही मेडिकेशन्स देऊ आणि सगळा भर जर तुम्ही व्यायामावर दिला, फिजिओथेरपीवर दिला, तर डेफिनेटली 90% ऑफ द लोक अगदी चांगले होतात. त्यांना काहीही करायची गरज पडत नाही. ऑपरेशन हा अगदी सगळ्यात शेवटचा पर्याय असतो.
की ज्या ठिकाणी अगदी इतकं दुखणं असतं पायामध्ये, ज्याला आम्ही स्लिप डिस्क म्हणतो, की ज्या नस दाबले गेली, किंवा आता आजकाल कॉमन माणसांना लोकांना ते शायाटिका जे डोक्यात गेलेलं आहे, सियाटिका झाला आहे, सियाटिका झाला आहे. सियाटिका म्हणजे काय आजार थोडीच, तो काय त्याला एक नस दाबली गेली जाते आणि तो पाय ठणकतो म्हणून त्याला आम्ही सियाटिका म्हणतो. पण लोकांच्या मनात ते सियाटिका म्हणजे इतका मोठा आजार बसलेला आहे की त्यांना वाटतं सियाटिका झाला म्हणजे मला काहीतरी खूप वेगळं झालं. तसंही कधी होत नाही. सियाटिका पण हे आम्ही प्रॉपर करेक्शन ऑफ पोश्चर, प्रॉपर औषधं आणि फिजिओथेरपी यांनी 90% ऑफ द टाइम्स हे सियाटिका किंवा हे जे डिस्कचे स्लिप डिस्कचे प्रॉब्लेम्स आहेत हे सुद्धा चांगले होतं. म्हणजे माझ्या दृष्टीनं ऑपरेशन हा सगळ्यात लास्ट ऑप्शन आहे. पण काय होतं, पेशंट पण काही लोक इमिजिएटली MRI कधी कधी डिमांड करतात की आमचा MRI करूनच टाका. MRI केलं की तुमच्या डोक्यामध्ये ते टाकल्यासारखं होतं, खोट टाकल्यासारखं, की अरे बापरे MRIमध्ये तर असं दिसतं आहे, मग हे काहीतरी करायलाच पाहिजे. आणि मग त्यामुळे त्यालाही तो ऑपरेशनचं एकदा सांगितलं, पण ऑपरेशन करायची पेशंटची मानसिक तयारी तर नसतेच पहिल्यांदा. परंतु ते डोक्यात एक तो अँगल तयार झाला ऑपरेशनचा की तो इतका कन्फ्युजनमध्ये जातो आणि त्या मेंटल स्ट्रेसने तो आणखी जास्त डिस्टर्ब होतो. म्हणून इन्व्हेस्टिगेशन, माझं वैयक्तिक मत आहे की इन्व्हेस्टिगेशन्स मोडॅलिटीजमध्ये मी तरी शक्यतो जात नाही आणि त्यांना फक्त प्रॉपर करेक्शन ऑफ पोश्चर, फिजिओथेरपी आणि मेडिकेशन्स, औषधं यांनी डेफिनेटली पेशंट्स चांगले होते. पण याच्या पुढे व्यायाम लोकांना व्यवस्थित जर केले तर डेफिनेटली मणक्याचे कुठले, मग कमरेचे म्हणो किंवा मानेचे म्हणो, ते डेफिनेटली कंट्रोल करण्यासारखे.